सकाळचे 5:30 वाजले होते. रायलिंग पठारावर सोसाट्याचा वारा सुटला होता आणि समोर काळोखात हरवलेला दुर्गराज रायगड आमची वाट पाहत होता. आजचा आमचा मार्ग सोपा नव्हता. आम्हाला उतरायची होती ती बोराठ्याची नाळ. पठारावरून चालताना निसर्गाचं रौद्र रूप दिसत होतं, पण खरी कसरत अजून बाकी होती. जसजसे आम्ही पठार ओलांडून पुढे गेलो तसा रस्ता अरुंद होत गेला. एका बाजूला काळजाचा ठोका चुकवणारी दरी आणि दुसऱ्या बाजूला कातळ भिंत, आणि शेवटी आम्ही बोराठाच्या नाळेत शिरलो. हा भयंकर रस्ता आहे दगडाचा. इथून सावकाश उतरायचा आहे. कधी पाय कधी कोणाचा स्लिप झाला तर सरळ खाली, म्हणून एकदम सावकाश. इथे बांबू आहे हात पकडायला. हे दगड आहेत. ह्या खिंडीला, हे बघा खिंड आहे, ह्या खिंडीला बोरठ्याची नाळ असे नाव दिलेले आहे. आणि इथूनच आपल्याला उतरणे आहे. माझ्या एका हातात कॅमेरा आहे आणि एका हाताने उतरत आहे. खाली अजय आहे. अंधार असल्या कारणाने क्लिअर दिसत नाही. हे गेले खाली. मला इथून उतरासाठी कॅमेरा बंद करावा लागेल. इथून आम्ही उतरलो तरी पण अजून खाली जायलाच आहोत. अजून बरंच खाली जाणे आहे. हे बघा, एकदम दगडाची रस्ता आहे. इथून खाली उतरणे आहे. इथून खाली उतरायलाच 1.5 तास लागतो. हे बघा मित्रांनो, या दगडाच्या रस्त्याने आम्ही वरून खाली उतरत आहोत. हीच ती रस्ता. आणि ही बघा खोलवर दरी आहे. ह्याला म्हणतात बोरठ्याची नाळ. ह्या बोरठ्याच्या नाळीतून खाली उतरणे आहे. आणि खूप कठीण रस्ता आहे. एकदम स्पीडली जाता येत नाही. आणि उतरताना सुद्धा दम लागतो. हा रस्ता म्हणजे केवळ दगड धोंड्यांचा ढिगारा. प्रत्येक पाऊल विचार करून टाकावं लागत होतं. इथले दगड कधी हाताला आधार देतात तर कधी पायाखालून निसटतात, हे कळतच नाही. हे बघा, आमचा साथी जो डॉग होता आमच्यासोबत रात्रभर, कदाचित त्याला उतरता येत नाही आहे. तो उतरायसाठी आमच्यासोबत रायगडला येण्यासाठी खूप तडमडत आहे. तर आय थिंक असं वाटत आहे की तो रिटर्न आपल्या घरी जाणार आहे. आम्ही पुढच्या रस्त्याला लागतो. हे बघा, खाली राहुल आहे, समोर सचिन आहे. पलकों पे कांटों को सजाना, मुश्किल से मिलती है गम की सौगातें, मिलता ये फसाना. अरे रे ये तो आम्ही सगळे ट्रॅकर्स थकवा जाणवू नये म्हणून मूवीचे गाणे म्हणत या बोरट्याच्या नाडीचा आनंद घेत, निसर्गाचा आनंद घेत आम्ही समोर चालत होतो. एवढं कठीण रस्ता आहे दगडांचा. इथून आपल्याला पूर्णपणे खाली जाणे आहे. सेम असाच रस्ता आहे. या रस्त्याने खाली उतरायचं आहे. बोरठ्याची नाळ इथून खाली. इथून बॅग धरून उतरता येत नाही. तिथून आम्ही रस्सी बांधतो. ही बघा रस्सी. या रस्सीच्या द्वारे आम्ही बॅग खाली उतरवणार आहोत. ही खूप कठीण आहे. बोरठ्याची नाळ आहे ही. आम्ही निघालो रॅलिंग पठारावरून. तर आपण चाललो रायगडाकडे जाण्याचा हा मार्ग आहे. ह्या बोरठ्याची नाळेमधून सरळ खाली. हे बघा, ह्या ठिकाणी रोप लावली आहे. काढू दे, त्याला 1 घंटा लागतो मोबाईल काढवले. हा इकडे आपल्याला खाली उतरणे नाही आहे. आपल्याला ह्या दगडाचे हे रोपद्वारे आपल्याला हा दगडावरून असे चालत चालत जाणे आहे. कसे जायचं आहे हे आमचे सिनियर ट्रॅकर्स चालले आहेत. इथून ट्रॅव्हल्स मारून लिंगणाच्या आणि त्या रायलिंग पठाराच्या खिंडीतून खाली पाने गावात उतरवतात. नाळेच्या मध्यभागी एक असा टप्पा आला जिथे वाट संपली होती. समोर फक्त कातळ कडा. इथे रोप शिवाय पर्याय नव्हता. त्यानंतर एका ट्रॅकरने काळजावर दगड ठेवून रोपला घट्ट पकडून तो टप्पा पार केला. तो अनुभव शब्दात मांडणं कठीण आहे.
हे बघा चप्पल आहेत पायामध्ये राहुलच्या. सह्याद्री हायकर्स टीम एव्हरेस्ट 24 घेतले होते. हे बघा हे बघा मागे अडकवलेत. हे तुम्हाला जर सह्याद्रीमध्ये ट्रॅकिंग करायची आहे तर एव्हरेस्ट 24 बिलकुल घेऊच नका. ते काही कामाचे नाहीत. माझ्या पायाला फोड येऊन गेले. चपलांवर ट्रॅक करत आहे मी आता. ही बोरट्याची नाळ आहे. आता आम्ही चाललो रायगडला. आता चपलावरच जाणार आहे मी. धन्यवाद. हे रस्ता सोपी नसल्या कारणाने खूप कठीण आहे, म्हणून तुम्ही योग्य ते सर्च करून आणि अभ्यास करून ह्या ठिकाणी ट्रॅकिंग शूज वापरावे. सही जा रहे सही. हे बघा खाली खूप दरी आहे, खूप खोलवर आहे. त्याचा जो काठ आहे तो पण दिसत नाही. ह्या मार्गाने हा बघा छोटासा एकदम दगडी रस्ता आहे. आम्ही या मार्गाने आलो इकडून. आता ह्या मार्गाने चाललो आहोत. पुढे पण रोप आहे लावलेली. त्या रोपला पकडून आपल्याला जाणे आहे. आणि जातेवेळी काही गडबड करू नका, हळूहळू जाणे आहे. इथे लेट होईल चालेल, गडबडीनं जायचं नाही आहे. कारण की हा रस्ता प्लेन असल्या कारणाने एकदम सावकाश बघून बघून, कारण की दगडे कोणतं दगड हालतायत, तर पाय ठेवताना दगड तपासून बघा, त्याच्यानंतरच पूर्ण पाय ठेवा. हे बघा रोपद्वारे आपल्याला चढायचं आहे. इकडे दरी, इकडे दगड. हे बघा सगळेच दिसत आहेत. हा अजय. हा बघा समोर लिंगाणा. हा लिंगाणा आहे. हे दरी. आता आम्ही या खिंडीतून आता आपण ही लिंगाणा पर्वत, हा लिंगाणा आहे. हा लिंगाणा शिवलिंगासारखा उभा दिसतोय समोर. जे उतरत आहे हळूहळू सावकाश. इथून सावकाशच उतरणे. घसरगुंडे पाय घसरतात. इथून आपल्याला व्यवस्थित उतरायचं आहे. बोरट्याच्या नाळेमध्ये आपण आहोत. हा वर रायलिंग पठार आहे आणि हा आहे लिंगाणा किल्ला. यांच्या मधातून थोडा खाली उतरला आहे आणि चालून चालून सगळे दमले आहेत थोडे. आणि आज ऊन थोडी वर आल्यामुळे जे थंडीचे कपडे आहेत, जॉकेट वगैरे आहेत, गरम टी शर्ट आहेत, कानटोपे आहेत, सगळे चेंज करत आहेत. आणि चेंज करून इथून पुढे पाणी गावात आम्हाला निघणे आहे. पाणी वगैरे पिऊन सगळे इथून निघू. ह्या आहेत डोंगराच्या वाटा, दगड खोऱ्यातल्या वाटा. रायलिंग पठारावरून उतरलो आहे लिंगाणाला वळसा मारून. आणि हा एक जुनी वास्तू इथे दिसत आहे. जुनी आहे, खूप जुनी आहे. 200, 300, 400, 500 वर्षा आधीची. आणि हे गाव आहे, एक घर आहेत. आणि तो समोर दिसत आहे तो रायगड. आणि तो समोर लिंगाणा. नाही इकडे रायगड. कसे बसे आम्ही त्या बोराठाच्या नाळेतून खाली उतरलो. अंगातलं पाणी संपलं होतं. पाय थरथरत होते, पण मन जिद्दीने भरलेलं होतं. नाळेच्या बाहेर पडल्यावर समोर जेव्हा रायगड दिसला तेव्हा सगळा थकवा कुठल्या कुठे पडून गेला. लिंगाण्या माची गावात पोहोचलो होतो. तिथून वाट थोडी भटकली होती. परत एक नवी वाट सोडली आहे. आता बघू खाली जाईपर्यंत एखादा गाव भेटला तर बरं होईल. बघू आता समोर चालून. वाट दुसरी आहे नाही म्हणून याच वाटेने चाललो आहे आता.
बराच वेळ वाया गेला आहे. वाट बरोबर आहे हो. वाट बरोबर आहे. हा. तर वाट बरोबर आहे, यारो पण मिळाला आहे. तर या वाटेच्या डाव्या हातावर मंदिर आहे म्हणा. तर तुम्ही कधी या लिंगाणे मागच्या गावात, म्हणजे लिंगाणा उतरून लिंगाणे मागच्या गावात याल तर हा लिंगाणा मागची गाव आहे. तर डावी बाजू घ्या ना, डाव्या रस्त्यानं तुम्ही मंदिराजवळून मंदिराजवळून या अच्छा या वाट वाट हा हा अशी वाट आहे. इकडे दगडांची आणि इकडे दगडांची आणि एक मधाची छोटीशी वाट आहे. तर याच वाटेनं सरळ खाली उतरा. डाव्या हातावर मंदिर आहे वरती. सह्याद्रीतले हे ट्रॅक्स आपल्याला नम्रता आणि साहस शिकवतात. बोराठ्याची नाळ उतरणं हा केवळ शारीरिक ट्रॅक नव्हता, तर तो एक मानसिक विजय होता. जर तुम्हालाही आयुष्यात थ्रिल हवं असेल तर या वाटेला नक्की भेट द्या, पण पूर्ण तयारीने. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय हिंद.